स्वप्न्या सकाळ सकाळ 7 वाजता. किती वाजता? 6:30 वाजता. हा ना? मग काय चला झालं चला लागा कामाला आपापल्या आता झाली सकाळ. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ सकाळ आज गाडी घेऊन जरा बाहेर काम होतं तेवढं केलं आणि मग मित्राला फोन केला आणि म्हणलं या नाश्ता करायला. म्हणजे साने चौकातलं सगळ्यात फेमस आहे स्वाद दालचा राईस म्हणून. तिथंच सगळ्यात स्वस्त म्हणजे 20 रुपयात तुम्हाला पोटभर दालचा राईस मिळतो. टेन्शन नाही राहत. मग तिथंच नाश्ता वगैरे केला आणि आता पुढच्या कामांसाठी आता घरी जायचं आहे. चला एक एक करूयात. तर आत्ता एक व्लॉग एडिटिंगचं काम झालं आहे आणि तो अपलोडिंगला देखील लावलेला आहे. ॲक्च्युली याच्यात एडिट करतो मी आयपॅडमध्ये सगळं बघा VNमध्ये. कारण काय होतं आयफोनमध्ये शूट केलेलं असतं आणि ते PC मध्ये घेऊन परत त्याचे कलरचे परत सगळे इश्यू वगैरे होतात. त्यापेक्षा आपलं VNमध्ये थोडं एडिट करायचं, एक्सपोर्ट करायचं, इथून स्टुडिओमधून अपलोड करायचं आणि इथून फक्त रॉ फुटेज अपलोड करून द्यायची. बाकी सगळं सेटिंग जे आहे ते PC वरतून करायचं. असं हे सगळं सेटिंग जुगाड करत असतो. कारण काय होतं शूट आयफोनमध्ये असल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. जर प्रॉपर कॅमेरामध्ये केलं तर सगळं PC वरती काम चालून जाईल आपलं. ठीक आहे. तर आत्ता हा थोड्याच वेळात लाईव्ह होतो आहे. तुम्ही जर पाहिला नसेल हा व्लॉग, खूप महत्त्वाचा व्लॉग आहे हा. खरं तर अमरनाथची यात्रा जी केली मी ती बालतालपासून चालत जाऊन केली होती. त्याचंच दर्शन, त्याचंच एक्सपिरियन्स ते सगळं मी या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तर पाहिलं नसेल तर नक्की पहा. आणि आता आपलं रेग्युलर वर्क जे आहे, खरं तर आपण नवीन सिरीज चालू केली त्याबद्दलच सगळं प्लॅनिंग चालू होतं. गणाभाऊचे डेली व्लॉग्स, गणाभाऊचे ट्रॅव्हल व्लॉग्स, गणाभाऊचा पॉडकास्ट असे 3 सिरीज आहेत. पॉडकास्ट पण आहेत, पुढचे लिस्टिंग वगैरे करून घेतलेलं आहे. आणि आता ट्रॅव्हल व्लॉगमध्ये हे चालूच आहे. आणखीन 2 ठिकाणं राहिले, 2 नाही ॲक्च्युली 3 ठिकाणं राहिलेली आहेत. वैष्णोदेवीचं एक ठिकाण राहिलं आहे, आणखीन वाघा बॉर्डर एक राहिलेली आहे, तिकडचं शूट करून ठेवलेलं आहे. आणि गोवा, हे 3 ट्रॅव्हलिंग व्लॉगमधले पार्ट राहिलेले आहेत. आज हा व्लॉग एडिट झाला आहे आणि खूप दिवसानंतर मी असं सिस्टमॅटिक काम, म्हणजे 3 दिवस झालं थोडं गॅप पडला आहे आणि आज सगळं सिस्टमॅटिक काम चालू आहे. आता हे व्लॉगचं झालं. आता वेबसाईट करायला घ्यायची आहे. एक आहे ना ई-कॉमर्स वेबसाईट आहे, पण AI मुळे खूप इझी झाले. आता तेच करायचं आहे. त्यानंतर एक शोरूमची वेबसाईट आहे. शोरूम म्हणण्यापेक्षा इन्शुरन्सवाले आहेत, त्यांचं इन्शुरन्स सर्व्हिस आहे, त्याची एक वेबसाईट बनवायची. त्यांनी डिटेल्स आत्ता दिलेले आहेत, ते देखील बनवायचं आहे. चला मग आत्ता व्हिडिओ अपलोड होतोय तोपर्यंत थोडा ब्रेक घेऊयात. त्यानंतर मग तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची युझिंग AI हे दाखवतो. चला. आपलं वेबसाईटचं काम करायचं होतं, पण त्याच्या आधी लगेच म्हणलं ना उठलं की रोज नवीन लफडे, तसंही एक. आता ही बघा, ही ट्रेडमिल आहे. आता घेऊन मला वाटतं 4-5 महिने झाले असतील. तर तिला प्रॉब्लेम यायला लागला की तिची मोटर चालत नाही वाटतं बहुतेक. बघूया आता नक्की काय प्रॉब्लेम आहे. आता इथं तर चालू आहे. 3, 2, 1 गो. चालतच नाही आहे. आता नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. आणि ते बघा सिक्युरिटी कशी आहे आपल्या ट्रेडमिलला. सिक्युरिटी येड्या ना दे का. आता नक्की काय करायचं मला काय कळत नाही. इथं तर टायमिंग चालू आहे, इकडं 1.0 आहे. आता हे नक्की कधी चालू व्हायचं काय कळना. एरर काय आहे ते बी कळना. बघूया. मोटर, मला वाटते मोटरचा प्रॉब्लेम असेल, तो आपण जरा चेक करू. स्क्रूने ते काढू पुढचं पार्ट आणि बघूया. बघा हा असा E05चा एरर येतोय. नक्की काय काय कळत नाही. बघूया आता हे ना काय करायला लागेल, मला वाटतं हे खोलावं लागेल आणि त्याच्यानंतर बघूयात काय. 1-2 स्क्रू आहेत, ते स्क्रू खोलून एकदम मोटर क्लीन करून बघूया काय होतं आहे का. झालं तर ठीक, नाहीतर मग त्यांच्या जे कोणी आहे पॉवर मॅक्सवाले त्यांना बोलवावं लागेल. आणली एलेन की आता बसा, घ्या बसायला घ्या. करा चालू खोलाय. अगं अरे आता दिवसभर कम्प्युटर, संध्याकाळी हे चालत. हे खोलतो ह्याच्यात. ही मोटर आहे,
मोटर गरम आहे काय? मोटर गरम झाली. मोटर गेली वाटतं बहुतेक. जाम झाली मोटर. थांबा चालू करून बघतो सारखा बरं. स्टार्ट. मोटर जाम झाली. मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम काय जाम झाली. फिरतच नाही. मोटरची झाली जाम झाली. चल लागली फिरायला तर लागली मोटर हळूहळू. लूज टाईट झाले वाटतं. मी आता सोडले ऑइल त्याच्यात. सकाळी सोडलं बघू आता चालू करू. व्हायला पैसे चालू होता. जाम झाले असेल फक्त नॉर्मल. झाली जाम झाली होती फक्त. सोडले की त्याच्यात आहे ना. हे ऑइल आहे ना हे ते ह्याच्यात सोडायचं. ह्याच्यात सांदीत आणि तिरकी करायची मशीन. ते असं आहे ना. ते नाही होल. थांबा त्याच्यावर पडतंय का? पण सोडलंय ते ऑलरेडी. जरा राहू चालू झाले. चालू त्याला कुठं ते त्याचं थोडी येते ऑइल. ते ह्याचं आहे फक्त. जरा जोरात चालू करू. 12च्या स्पीड. धुळीने जाम झाली फक्त मोटर. बाकी काही नाही झालं. सोडा बेल्टला. आज ह्याचा वापर होणार आहे मशीनचा. खरं तर मित्रांनी घेतलेली त्याच्यासाठी, पण त्याला काय फायदा होत नाही. ते आपल्याकडेच आहे. आता आहे ना त्या ट्रेडमिलमधलं आहे ना सगळं धूळ वगैरे काढायची आहे नाही का. मग ह्याच्याने व्हॅक्यूमनी ओढून घेऊ आणि प्रेशरनी बाहेर काढू. चला घेऊन जाऊ. हे जोडायला मशीन कशात बेरिंग त्याला ऑइल असेल. ते बुटली आपली नाही का त्याचं तेल सोडावं लागेल. त्यातली धूळ काढू. धूळ पुढे खाली आहे का? काय धूळ निघते सगळी. वेबसाईट डिझाईनचं तर काम नाही झालं, पण ट्रेडमिल तर चालू केली. चालेल हे काम झालं. हे असंच रोज चालू. उठलं की नवलं पुढं. इंदुरीकर महाराज खोटं नाही बोलत भाऊ. काय ना काहीतरी आहेच. तेच झालं. म्हणलं आता डिझाईनचं काम करता येईल. झालं आता बघू. आता जायचं पिंपरीला. कारण की काल हे जे आणलं होतं आपण हे काही कामाचं नाही आहे माझ्या. आणि हे पण आणलं होतं हे ॲडॅप्टर. हे पण काही कामाचं नाही आहे का. तर याला क्लॅरिटी नाही आहे. लाईव्ह करून पाहिलं खूप ब्लर दिसते. क्लॅरिटी नाही आहे. त्याच्यामुळे हे रिटर्न करायचे आणि हे पण रिटर्न करायचे. ऑनलाईन मागवले ते उद्या येईल. ते आल्यानंतर त्याचं पण उद्या अनबॉक्सिंग करूया. चला आता पहिले पिंपरीला देऊन येऊयात. बघू काय म्हणते घेते का नाही. नाहीतर मग त्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू आणू काहीतरी आपण. पाऊस कसा आहे पाऊस. दाखव जरा ट्रॅफिक कसं आहे. लय ट्रॅफिक आहे काय. पुढं होय.
चला गाईज हे बघा हे आणलेलं आहे सँडिस्कचं मेमरी कार्ड. ते पण रेड कलरमध्ये, म्हणजेच कॅमेऱ्यासाठी असणार आहे ऑफकोर्स. आपलं नवीन गॅजेट येतं एक, लगेच रिव्हील नाही करत. त्याच्यासाठी ते मेमरी कार्ड आधीच घेऊन ठेवलेलं आहे. बघू पॉसिबल झालं तर उद्याही येऊ शकतं, नाही तर थोडं लांबू शकतं. ते आता सगळं घरच्यांवरती डिपेंड आहे. त्याच्यासाठी हे मेमरी कार्ड घेतले, त्याच्यानं लागणाऱ्या वस्तू दिल्या, त्याच्या जागेवरती हे घेतले आणि आलो आहे. आणि पिंपरीत एवढी गर्दी होती, ते एक संडे, त्यात झुलेलाल, जय झुलेलाल अशा टोप्या घातलेली खूप सारे लोक होते. त्यांचं काहीतरी प्रोग्राम होता वाटतं, त्याच्याच तुम्ही क्लिप्स पाहिल्या पिंपरीमध्ये. हे सगळं आज असं रॅन्डम दिवस असतो माझा हा, म्हणजे कधी कोणतं काम लागेल सांगता येत नाही. त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं मी बाहेरची कामं टाळतो आणि आपलं काम भलं असंच असतं. म्हणजे लाईफ इज अ सर्कल, सर्कल तिकडं सर्कल. म्हणजे जसं वेळ येईल तसं माझं असतं शेड्यूल. बऱ्यापैकी काम पूर्ण करूनच शक्यतो मी बाहेरचं शेड्यूल करत असतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.